नमस्कार मित्रांनो. आजकाल जमिनीचे व्यवहार हे खूप वाढलेले आहेत. बरेच जण शेत जमीन खरेदी करत असतात, विक्री करत असतात आणि ती खरेदी विक्री झाल्याच्या नंतर त्यामध्ये कोणीतरी मधातच येऊन टांग टाकतो आणि त्या जमिनीवर ताबा करू देत नाही. मग ती जमीन माझीच आहे म्हणतो. तुम्ही कसं काय खरेदी केली? असे बरेचसे प्रकार वाढलेले आहेत. आणि त्यामध्ये जर आपण सातबारा काढला तर फक्त जो व्यक्ती ज्याच्या नावावर आहे त्याच्याच नावावरती जमीन असते. आणि यामुळे जे काही वादाचे प्रकार होत असतात आणि त्या जमिनी खरेदी विक्री करण्यासाठी काही वादे होत असतात. त्यामुळं आता राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी एक महत्वाची आता भूमिका घेण्याचं ठरवलेलं आहे, की जी जमीन असेल त्या जमिनीच्या सातबारावरच त्या जमिनीचे या अगोदरचे 30 वर्षापासूनचे जे काही खरेदी विक्री झालेले व्यवहार असतील ते त्या सातबारावरच घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. संभाजीनगर इथं त्यांची जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक झाली आणि त्यावेळेस तिथं त्यांची चर्चा करण्यात आली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की असा निर्णय आपण आता राज्यभर आपण लागू करण्याचा प्रयत्न करू, की ज्यामुळे अशी कोणाला जमीन खरेदी करायची असेल तर त्याला कोणता वकिलाकडून सर्च रिपोर्ट काढण्याची गरज पडणार नाही. ती जमीन या अगोदर कोण घेतली होती, कोणाला विकली होती, काय झालं होतं या गोष्टी बघण्याची गरज पडणार नाही. आणि त्याला त्या सातबारावरच ही सगळी माहिती दिसणार आहे, ज्या जमिनी खरेदी विक्री झालेल्या आहेत अशा. आता ज्या बापदाद्याचे असते तर त्याच्यावर ज्याच्या नावची त्याचीच राहणार. लय झालं तर त्याच्या वाड वडिलांचं सगळं नाव येईल. पण ज्या जमिनी असे खरेदी विक्री करायचे त्याचे वाद होते, ही अगोदर कोणाची होती, कोण मालक होता किंवा कोणाच्या नावावर होती, ह्या भानगडीपासून अशा खरेदी विक्री ज्या जमिनी होतील त्यांच्यासाठी ही दिलासादायक अशी माहिती. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.